दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नाशिक रोड दत्त मंदिर चौक येथे महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते जगदीश गोडसे तसेच प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते गजानन महाराजांची आरती करण्यात आली। गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधत नाशिक रोड दत्त मंदिर चौकात जगदीशभाऊ गोडसे युवा मंच या पहिल्या फलक शाखेचे उद्घाटन करण्यात आले। आज या ठिकाणी गजानन महाराज प्रकट दिन सालाबाद प्रमाणे या वर्षी रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आज प्रकट दिन साजरा करण्यात येत आहे। भाविकांनी सुद्धा अतिशय प्रतिसाद या ठिकाणी सर्व मंडळाला दिलेला आहे। या ठिकाणी मंडळाच्या वतीनं अन्नदान करण्याचा सुद्धा सालाबाद प्रमाणे या वर्षी मोठं अन्नदान त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून विशेष म्हणजे या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित करत असतात। आज सुद्धा अनेक तरुणांनी या ठिकाणी रक्तदान करून आपलं कर्तव्य सुद्धा बजावलेलं आहे। या निमित्तानं आमचे सहकारी आमचे बंधू अक्षयजी गुंजाळ यांनी या ठिकाणी युवकांना एकत्रित करण्याकरता जे मी काही कामगार क्षेत्रामध्ये काम करतो आणि आज जो आपला नाशिक जिल्ह्यातला युवक आहे याला दिशा दाखवण्याची गरज आहे। आज युवक व्यसनधीन त्या ठिकाणी होत चाललेले, त्यांच्या हाताला काम नाही आणि त्यामुळे त्यांची मनस्थिती त्या ठिकाणी खराब झाल्यानंतर दुर्दैवानं ते व्यसनाकडे त्या ठिकाणी ओढत आहेत। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना एक चांगलं शहर एक चांगला जिल्हा बनवण्याकरता या ठिकाणी त्यांचे या युवा मंचाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न आहे। तर निश्चितच त्यांच्या या चांगल्या शुभ कार्याला मी शुभकामना शुभेच्छा त्या ठिकाणी देतो। त्यांना जे काही सहकार्य लागेल, जी काही चळवळ त्यांनी या ठिकाणी युवकांकरता उभी करण्याचं काम करतायत तिला बळकट करण्याकरता आणि नाशिक जिल्हा जसं पुणे असेल मुंबई असेल इतर जे शहर प्रगती करतायत मग ती प्रगती उद्योगाच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठलाही उद्योग येत नाही। युवकांवरती पालक त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करतात आणि शेवटी त्या युवकांना परराज्यामध्ये किंवा परदेशी त्या ठिकाणी नोकरीला जावं लागतं। या परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या हेतूने या मंचाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे। मी या पहिल्या शाखेच्या उद्घाटना प्रसंगी निश्चितच संस्थापक अध्यक्ष अक्षयभाऊ गुंजाळ यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या कार्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी निश्चितच ते पुढे घेऊन जातील अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाप्रसंगी विजय करंजकर, योगेश देशमुख, शेखर फडताळे, नितीन चिडे आदी उपस्थित होते। यावेळी जगदीश गोडसे यांच्या हस्ते अन्नदानाचं देखील वाटप करण्यात आले। तसेच परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अक्षय गुंजाळ, प्रतीक वाजे, विशाल पगारे, योगेश अडके, ओंकार फडताळे, गणेश कनोजिया, राजेश शेजवाळ, सचिन शेजवाळ, राहुल उगरेजिया, तेजस पाठक, राहुल धुरजड, राजेश धुरजड आदींनी परिश्रम घेतले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।